तर मित्रांनो, आतापर्यंत आपण ॲट्रिब्यूट्स बघितले, एलिमेंट्स बघितले, बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. मला नक्कीच माहीत आहे, की आपण आतापर्यंत सर्व थेअरी स्टडी करत होतो. तर तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी डोक्याच्या वरून गेल्या असतील. म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजायला अवघड गेल्या असतील. नक्कीच ॲट्रिब्यूट्स काय असतं, हे मला तरी वाटतं, की तुम्हाला जास्त समजायला अवघड गेलं असेल. तर आता तसं काही होणार नाही. तर तुम्हाला जे काही आतापर्यंत आपण जे काही पाहिलेलं आहे, हे जर तुम्ही प्रॉपर लक्ष देऊन जर ऐकलं असेल, हां, पण जर ते डोक्यावरून गेलं असेल, तर यापुढे ते सर्व तुमचे डाउट्स क्लिअर होणार आहेत. का? कारण आपण आतापर्यंत जे काही पाहिलंय, हे सर्व आपण आता यापुढे प्रॅक्टिकल बघणार आहोत. यापुढे बेसिक टॅग्स असतील, नंतर आपण जे काही हेडिंग टॅग्स बघितले ते कसे यूज केले जातात, प्रॅक्टिकल आपण सर्व बघणार आहोत. तर यामध्ये आयडीचा, क्लासेसचा, नंतर आपण ॲट्रिब्यूट्सचा, या सर्व गोष्टींचा इथे वापर होणार आहे. HTML स्केलेटन टॅग्सचा, प्रत्येक गोष्ट जी आपण आतापर्यंत बघितली, ही सर्व आपण आता प्रॅक्टिकली करून बघू. त्याने काय होईल, तुमचे सर्व जे काही डाउट्स असतील ते पण क्लिअर होतील आणि HTML आपण प्रॉपर वेने शिकू प्रॅक्टिकली. तर सुरुवात करूया स्केलेटन टॅग्स पासून. तर जसं मी तुम्हाला बोललो होतो, की HTML मध्ये बॉयलर प्लेट कोड असते. तर बॉयलर प्लेट कोड म्हणजेच आपण HTMLचा जो पेज असतो, त्याची सुरुवात आपण HTML ह्या ओपनिंग टॅगने करत असतो आणि क्लोजिंग टॅगने करत असतो. तर या HTML टॅग्सच्या आतमध्ये कंटेंट असतं. या आतमध्ये कुठले कुठले कंटेंट असतात? तर पहिला पार्ट असतो तो म्हणजे हेड सेक्शन. तर हेड सेक्शनमध्ये आपण लिंकिंगचा पार्ट वगैरे सर्व गोष्टी करत असतो. इथं त्यांनी म्हटलंय बघा, "द टॅग कंटेन्स मेटा इन्फॉर्मेशन अँड टायटल ऑफ द डॉक्युमेंट. While the title appears in the browser tab, meta information is often used to SEO purpose." आणि त्यानंतर आपण हेडमध्ये आपण टायटल वगैरे देत असतो वेबसाईटचं, बरोबर? त्यानंतर असतो बॉडी टॅग. बॉडी टॅगमध्ये ॲक्चुअल कंटेंट असतं आपल्या वेब पेजचं. तर हे असतं स्केलेटन टॅग आणि बॉयलर प्लेट कोड आपल्याला ह्या पद्धतीने दिसत असते. काय? HTML टॅगची सुरुवात, नंतर HTML टॅगपासून एंडिंग आणि हेड सेक्शन. त्या आतमध्ये आपल्या HTML पेज म्हणजेच ब्राउझर पेजचं टायटल असतं आणि त्यानंतर बॉडी असते. तर या प्रकारे आपण पाहिली होती बॉयलर प्लेट कोड, बरोबर? तर तर सर्वप्रथम आपण बघूया हेडिंग टॅग. आतापर्यंत मी H1, H2 या पद्धतीचे तुम्हाला टॅग्स सांगत होतो. तर ॲक्चुअली ते टॅग्स कसे यूज केले जातात आणि किती प्रकारचे हेडिंग टॅग्स आहेत ते आपण पाहूया. तर आपण इन HTML, heading tags ranging from H1 to H6 are used to define the structure and layout of text on a web page. आता हा पूर्ण पॅराग्राफ मी तुम्हाला वाचून दाखवत नाही, पण यात काय लिहिलंय हे तुम्हाला मी सारांशमध्ये सांगतो. तर HTML मध्ये 6 प्रकारचे हेडिंग्स असतात. म्हणजेच 6 हेडिंग्स असतात H1 पासून H6 पर्यंत. H1, H2, H3 या प्रकारे H6 पर्यंत. नावाप्रमाणे जसजसा नंबर वाढत जातो, तसतसा हेडिंगची साईज कमी होत जाते. मग H1 म्हणजे काय? सर्वात मोठी हेडिंग आणि H6 म्हणजे सर्वात लहान हेडिंग. तर मग H2, H3, H4 हे डिसेंडिंग ऑर्डरने उतरत जात असतात. ॲक्चुअली ती असेंडिंग ऑर्डर आहे ॲज अ नंबरिंग, पण साईजनुसार जर आपण गेलो तर ते उतरत जातात. जसजसा हेडिंगचा नंबर वाढतो तसतसं त्याची साईज कमी होत जाते. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आणि हेडिंग कशी दिली जाते? तर H1 ओपनिंग टॅग, H1 क्लोजिंग टॅग, त्या आतमध्ये तुम्ही जे काही सेंटेन्स लिहिणार ते म्हणजे तुमची हेडिंग असणार आहे. तर आता हे नेमकं वर्क कसं करतं? तर चला पाहून घेऊया. तर आपण आलेलो आहे आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये, जिथे आपण एक index.html फाईल ही ऑलरेडी बनवलेली होती. तर आपण आता बघतोय हेडिंग्स प्रॅक्टिकली, ठीक आहे. तर तुम्हाला जसं मी बोललो होतो, की आपल्या HTML पेजची स्टार्टिंग ऑल्वेज होत असते HTML ह्या टॅगपासून. तर आपल्याला पूर्ण बॉयलर प्लेट कोड डायरेक्ट भेटून जाते. आपल्याला लिहायची गरज नसते. कशी भेटते? तर जसं तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ कोड ओपन करणार, त्यामध्ये तुम्हाला आतमध्ये लिहायचं असतं HTML आणि हे लिहिल्यानंतर तुम्हाला सजेशन्स येतात. जर तुम्ही HTML5 सिलेक्ट केलं, तर इथे आपली बॉयलर प्लेट कोड ही ऑटो रिटर्न होते, बरोबर? तर ही जशी ऑटो रिटर्न होईल, त्यामध्ये आपण इथं पाहू शकतो, की हेड सेक्शनमध्ये आता हा जो हेड सेक्शन आहे, या हेड सेक्शनमध्ये इथे तुम्हाला एक टायटल म्हणून टॅग दिसतोय. तर हे टायटल जो टॅग आहे, याच्या आतमध्ये डॉक्युमेंट हे बाय डिफॉल्ट राईट केलेलं असतं. तर यामध्ये तुम्ही तुमच्या पेजला काय टायटल द्यायचं ते तुम्ही डिसाईड करू शकता. तर ऑब्व्हियसली आपण हे आपलं पहिलं वेब पेज बनवतोय, तर आपण टायटल देऊया याला माय फर्स्ट वेब पेज, ठीक आहे. मी हे देतोय, तुम्ही काहीही टायटल देऊ शकता जे तुमचं वेब पेजचं टायटल असणार आहे. तर मी इथे याला टायटल देतो माय फर्स्ट वेब पेज आणि हे टायटल आपण राहू देऊया असंच. त्यानंतर आपण हेडिंग्स देणार आहोत, ठीक आहे. तर आपण इथे आधी H1 हेडिंग देऊन पाहूया. तर H1 करून एंटर केलं तर ऑटोमॅटिक इथं टॅग येत असतो HTML चा. तर त्या आतमध्ये लिहूया दिस इज फर्स्ट हेडिंग H1, ठीक आहे. त्यानंतर सेम आपण H2 देऊन बघूया. H2 आणि सेकंड हेडिंग देऊया आपण आय एम लर्निंग HTML विथ इट्स प्रोग्रामर.
आणि ही असणार आहे आपली हेडिंग 2. आता मी ते H1 H2 का लिहितोय, जेणेकरून आपल्याला कळायला पाहिजे की आपण कुठल्या प्रकारचा हेडिंग टॅग यूज केलेला आहे, त्यामुळे मी हे लिहितोय सजेशन्स. त्यानंतर आपण देऊया H3 मध्ये आपण देऊया माझं नाव देतो मी, तुम्ही तुमचं नाव देऊ शकतात, हेमंत गायकवाड. आणि ही आपली हेडिंग आहे H3. त्यानंतर आपण सिमिलरली अजून एक हेडिंग घेऊया, ती म्हणजेच H4 मध्ये आपण देऊया हाय गाईस, दिस इज H4. स्पेलिंग्स कडे जाऊ नका, कॉन्सेप्ट समजण्यात भर द्या, ठीक आहे. नाहीतर मला कॉमेंट्स येतील लगेच की गाईसची स्पेलिंग चुकली असं तसं. तर स्पेलिंग कडे नका जा, कॉन्सेप्ट वर लक्ष द्या. नंतर आपण देऊया हाय, दिस इज H5. त्यानंतर आपण अजून एक हेडिंग घेऊन घेऊ, ती म्हणजे लास्ट हेडिंग आहे आपली H6. तर यामध्ये आपण घेऊया हाय, आय एम H6. तर यानंतर आपण घेऊया H7 असतं का? नाही. तर तुम्ही म्हणशाल की H6 नंतर H7, H8, H9, H10 अशा पद्धतीने नसतात. HTML मध्ये फक्त 6च प्रकारच्या हेडिंग्स त्यांनी सांगितलेल्या आहेत, H1 पासून H6 पर्यंत. आणि त्यांची स्पेशालिटी हीच आहे की H1 सर्वात मोठी असते हेडिंग आणि H6 ही सगळ्यात लहान असते. बरं, तर मग आपण आता हे सर्व कंट्रोल एच ने सेव्ह करून घेऊया. मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या कोर्सच्या स्टार्टिंगलाच की HTML प्रिव्ह्यू म्हणून तुम्हाला एक एक्सटेन्शन डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी केलं असेल ते. ज्यांनी केलं नसेल त्यांनी पटापट इथं सर्च करायचंय HTML प्रिव्ह्यू म्हणून आणि ते एक्सटेन्शन डाउनलोड करून घ्यायचं, ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी केलं असेल त्यांना इथे राईट साईडला एक कॉर्नरला दिसत असेल ह्या पद्धतीने सिम्बॉल, झूम करून जर तुम्हाला दिसत असेल तर बघा, या पद्धतीने सिम्बॉल दिसत असेल, एक दुर्बीण आहे आणि वेब पेज आहे. त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर आपण जो काही कोड लिहिलेला आहे त्याचं तुम्हाला इकडे आउटपुट दिसेल आपल्या VS कोड मध्येच. तर पहा, इथं आपण काय केलं, आधी H1 घेतलेला आहे बरोबर. तर जसं H1 घेतलं त्यात काय लिहिलं आपण, दिस इज फर्स्ट हेडिंग H1. तर ते सर्वात जास्त साईज मध्ये आलेलं आहे इथे पहा. ही आहे आपली H1 हेडिंग जी सर्वात मोठी साईज घेते आपल्या वेब पेज मध्ये. त्यानंतर आहे सेकंड हेडिंग जी H1 पेक्षा थोडी लहान आहे, आय एम लर्निंग HTML विथ इट्स प्रोग्रामर. नंतर आहे H3 जी H2 पेक्षा थोडी लहान आहे. नंतर H4 जी H3 पेक्षा थोडी लहान आहे. H5 ही H4 पेक्षा थोडी लहान आहे. अशा पद्धतीने हेडिंग जसजसे नंबर वाढतायत तसतसे हेडिंगची साईज कमी होत जाते.